आणि पहिला मी मान खटावचा आणि मग मी माझा आहे. त्यामुळे मान खटावामधली सगळी माझी आहे. त्यामुळे कोण देशमुख साहेब सुद्धा माझा आहे, काळजी नका करू. अरे माझा आहे म्हणूनच वाचवलं, लक्षात असून या जेलमध्येच असतात. मी प्रत्येक वेळी मी ते सांगत असतो की मी माझी भूमिका ठामच. शेवटी एक ठीक आहे, आता मला त्रास दिला, माझ्या बायकोच्या डोळ्यात पाणी आलं, माझ्या कुटुंबाला त्रास झाला, माझ्या मुलांचा त्रास झाला, आणि त्याचा बदला घ्यायचा म्हणून मी त्यांना त्रास द्यायचा आणि त्यांच्या बायकांच्या डोळ्यात पाणी आलं, तर त्यांच्यातून माझ्यात काय फरक आहे? तर त्यांच्यातून माझ्यात काय फरक आहे? आणि म्हणून तर जयकुमार गोरे इथं आहेत, ते तिथं आहेत. फरक लक्षात असू द्या. म्हणून बरं, जेव्हा जेव्हा कोण चांगलं काम करतं, जेव्हा जेव्हा तो कसाच आरवत नाही, कसाच आपल्याला ऐकत नाही, जेव्हा ही सगळी व्यवस्था मजबूतीने पुढे जाते, तेव्हा तेव्हा जो आपल्या हातात राहत नाही, जो आपल्याला कसाच थांबत नाही, एवढ्या वेगाने जनतेची सेवा करतोय, तेव्हा आपल्याला थांबवण्याचं कुठलंच साधन नाही. तेव्हा एकच साधन असतं, त्याच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवायचं आणि त्याला बदनाम करायचं. एकमेव काम करतात ते, त्याचं शेवटचं हत्यार असतं चारित्र्य, आणि चारित्र्यावर शिंतोडे उडवायचं काम करतात. पण काही फिकीर नाही, मी आहे असा आहे, आणि मला माझ्या मानखटावच्या मातीनं माझ्या बहिणीने स्वीकारलं, माझ्या भावाने स्वीकारलं. मी कोणाची चिंता करत नाही, कोण काय म्हणतं याच्याकडे बघत नाही. माझं उद्दिष्ट ठरलेलं आहे, मला कुठं जायचंय मला माहिती आहे, आणि मी का इथं आलोय मला माहिती आहे, मी का राजकारण करतो हे मला माहिती आहे. मला माझ्या मानखटावच्या मातीला दुष्काळी माती म्हणून लागलेला कलंक आहे, तो कलंक पुसायचा आहे. हा संकल्प मी केला होता, आणि त्या संकल्पामध्ये जे जे अर्व आलं ते सगळं उकडून टाकले, जो अर्व आला त्याला उकडून टाकलाय. त्यामुळे काळजी करू नका, हे एवढं सहज नाही आहे. इथं उभं राहिलं एवढं सोपं असतं ना, कुणी बुडून खाल्लं असतं, एवढं सोपं नाही आहे. बारामती दमलंय, फलटण दमलंय, कराड दमलंय, सातारा दमलंय, अख्खा महाराष्ट्र दमलाय, तरी पण मी उभा आहे सन्मानानं, स्वाभिमानानं. कधी झुकला नाही कुणाच्या समोर.